सर्वांना नम्र विनंती की व्हिडिओ पूर्ण पाहावा। आज माझं लग्न होतं। सर्व पाहुणे मंडळी आली होती आणि वराकडची मंडळीसुद्धा आली होती। लग्नाचा हॉल खचाखच भरलेला होता। मी माझी बॅग घेतली, त्यामध्ये काही पैसे आणि दागिने भरले आणि वधूच्याच वेशात मी घरातून पळून गेले। मी अमोलची वाट पाहत हॉटेलच्या एका रूममध्ये बसले होते। बराच वेळ झाला तरी तो आलाच नाही आणि माझं नाव कल्याणी आहे। माझे वडील बँकेत कामाला होते। आमच्या घरात मी, माझी आई आणि वडील असे तिघेच राहत होतो। एकुलते एक असल्यामुळे आई बाबा माझी फार काळजी घेत होते। आता मी कॉलेजमध्ये जात होते। कॉलेज संपायला काहीच दिवस बाकी होते। कॉलेजमधील अमोल नावाच्या मुलावर माझं प्रेम होतं। आम्ही कॉलेज संपल्यावर गुपचूप एकमेकांना भेटायचो। माझं अमोलवर खूप प्रेम होतं। तो खूप डॅशिंग आणि शायनर होता। आमच्या प्रेमाबद्दल माझ्या आईबाबांना कळलं तेव्हा माझे आई वडील मला खूप ओरडले। मी मात्र अमोलशिवाय दुसरं नावच घेत नव्हते। माझ्या बाबांना कुठून तरी कळलं होतं की तो एक चांगला मुलगा नाही। आतापर्यंत त्याने कितीतरी मुलींना असं लग्नाचं वचन देऊन त्यांचा गैरफायदा घेतला आहे। तो एक नंबरचा टपोरी मुलगा आहे असे ते मला वारंवार सांगायचे। त्याच्याशी भेटू नको असं बोलायचे। मी मात्र त्याच्यावर आंधळा विश्वास ठेवून आईवडिलांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत होते। माझं कॉलेज संपलं आणि आईबाबांनी घरात माझ्या लग्नाचा विषय काढला तेव्हा मी अमोलशिवाय दुसऱ्या कोणाशीच लग्न करणार नाही असं त्यांना ठाम सांगितलं। परंतु त्यांनी माझं काही ऐकलं नाही आणि माझ्यासाठी स्थळं पाहायला सुरुवात केली आणि माझं लग्न एका उच्च शिक्षित मुलाशी ठरवलं। आईबाबांनी मला त्याचा फोटो दाखवला, परंतु मी तो फोटो पाहिलासुद्धा नाही, तसाच ठेवून दिला। तो बाबांच्या मित्राचा मुलगा होता। जिथे मला लग्नच करायचं नव्हतं तिथे फोटो पाहून मी काय करणार होते। शेवटपर्यंत मी नकार देत राहिले। आता आईबाबांनी मात्र शेवटी मला भावनिकरित्या धमकी दिली। माझे बाबा म्हणाले, तू हे लग्न नाही केलंस तर मी आत्महत्या करेन आणि मी शांत राहिले। मी त्या मुलाला पाहिलेसुद्धा नव्हते ज्याच्याशी माझं लग्न होणार होतं। मी अमोलला सांगत होते की तू काहीतरी कर, परंतु तो माझ्या आईवडिलांना भेटायला येत नव्हता। तो फक्त मला म्हणायचा की माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि तूच काहीतरी कर, आता तुझ्याशिवाय मी जगू शकणार नाही। माझं त्याच्यावरती खूप प्रेम होतं। शेवटी तो मला म्हणाला की आपण पळून जाऊया। आता मी द्विधा मनस्थितीत अडकले होते। एकीकडे बाबा आणि दुसरीकडे अमोल। काय करणार होते मी? मग एक दिवशी अमोल म्हणाला, आपण पळून जाऊया आणि मागचा पुढचा विचार न करता मी त्याला होकार दिला। त्यावेळी मला दुसरं काही सुचत नव्हतं। अमोल मला सांगत होता की तुझे बाबा तुझ्या प्रेमाच्या आड येत आहेत। काय माहीत त्यांना कोणी माझ्याविषयी वाईट भरवलं आहे, परंतु मी तसा मुलगा नाही जसे तुझे बाबा मला समजतात। तू एक काम कर, तुझी बॅग घे आणि स्टँडवरती ये। आपण दोघंही पळून जाऊन लग्न करू। आईबाबांचं काय, काही दिवसात त्यांचा राग नंतर मावळेल। मी त्याला म्हणाले की तुझ्या घरच्यांचं काय? तेव्हा तो म्हणाला की माझ्या घरच्यांना तू आवडली आहेस। मी त्यांच्याशी आपल्या प्रेमाबद्दल बोललो आहे। ते तुला सून म्हणून स्वीकारायला तयार आहेत। मी खूप खुश झाले आणि लग्नाच्या दिवशी सगळेजण गडबडीत होते। हॉल पाहुण्यांनी खचाखच भरला होता। नवरदेवाकडची मंडळीसुद्धा आली होती। मी माझ्या खोलीत तयार होऊन बसले होते। मी माझी बॅग भरून तयार ठेवली होती। ज्यावेळी अमोलचा फोन येईल त्यावेळी निघायचं असं ठरलं होतं आणि त्याचा फोन आला। मग मी गुपचूप माझ्या खोलीच्या खिडकीतून बॅग घेऊन पळाले। मी रिक्षा केली आणि स्टँडवरती आले। मी बॅगमध्ये काही पैसे आणि मला लग्नात घालण्यासाठी दिलेले दागिने सोबत घेऊन आले होते। मी स्टँडवर उतरले। आजूबाजूची सारी लोक माझ्याकडे बघत होते। थोड्या वेळात अमोल आला आणि त्यांनी माझ्या हातातून बॅग घेतली आणि आम्ही एका हॉटेलवर गेलो। तिथे गेल्यावर मी माझे कपडे बदलले। अमोल मला म्हणाला की तू जरा आराम कर, मी थोडंसं माझं काम आहे ते करतो आणि येतो। मग त्याने आमच्यासाठी कॉफी मागवली। मी कॉफी पिली आणि मला झोप येत होती। तो म्हणाला,
लग्नाच्या राड्यामुळे तुझी खूप दगदग झाली आहे. तुला विश्रांतीची गरज आहे. तू थोडीशी झोप घे. मी हो म्हटलं आणि झोपी गेले. 3-4 तासांनी मला जाग आली आणि मी समोर पाहिले तसं माझ्या अंगाला दरदरून घामच फुटला. माझ्यासमोर अमोल नव्हता. त्याऐवजी 3 कोणती तरी वेगळीच माणसं होती. मी घाबरून त्यांना विचारले की कोण आहात तुम्ही? तेव्हा ती विचित्र प्रकारे हसू लागले. मला आता रडू येत होतं. मी त्यांना विचारलं की अमोल कुठे आहे आणि तुम्ही लोक इथे कसे? कोण आहात तुम्ही? तेव्हा ते मला जे म्हणाले ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. ते म्हणाले की ज्या अमोलवर डोळे झाकून विश्वास करत होतीस तो आम्हाला इथे बोलवून गायब झाला आहे. त्याने आमच्याकडून पैसे उसने घेतले होते आणि तो ते परत करू शकत नव्हता आणि त्या बदल्यात त्याने तुला आम्हाला दिलं आहे. तू आता आमच्या ताब्यात आहेस. त्यानं तुला आम्हाला 5 लाखाला विकलं आहे. ज्या अमोलवर तू प्रेम करत होतीस तो तुझा प्रियकर नाही. तो तर अशा प्रकारे कित्येक मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढतो आणि त्यांना आमच्यासारख्या लोकांना विकतो. हा आमचा धंदाच आहे आणि ही आमची एक टोळीच आहे. त्यामुळे आता गुपचूप राहा. माझ्या कानावर विश्वास बसत नव्हता. मी इकडे तिकडे पाहिलं. मी माझी बॅग चेक केली तर त्यातले दागिने आणि पैसे जागेवर नव्हते. मला आता फार मोठा धक्का बसला होता. म्हणजे अमोलने खरंच मला फसवलं होतं. माझे बाबा खरं सांगत होते. मी माझ्या बाबांवर विश्वास ठेवला नाही याचा मला आता पश्चाताप होत होता. पण आता रडून काय उपयोग होता? खूप उशीर झाला होता. बहुतेक आता माझं पूर्ण भविष्य अंधारात होतं. मला सुचेना की मी काय करू. मी त्यांना उसना अवसान आणून म्हणाले की तुम्ही इथून निघून जा, नाहीतर मी पोलिसांमध्ये तुमची तक्रार करेन. तेव्हा ते म्हणाले की पोलिसात तक्रार करायला आधी तू इथून सुटली तर पाहिजे ना. आमच्या ताब्यात आहेस आणि आम्ही तुला हवं तसं आमच्या तालावर नाचवणार, कारण आम्ही तुझ्यासाठी पैसे मोजलेले आहेत. आम्ही आता आमची पूर्ण किंमत वसूलच करणार. आधी आम्ही तुझा मनसोक्त उपभोग घेणार आणि मग तुला देशाच्या बाहेर विकणार. मी किती मोठ्या संकटात सापडले आहे हे आता मला कळत होतं. पण माझा हा मार्ग मीच माझ्या हाताने निवडलेला होता. मला आईबाबांची आठवण येऊन रडू येऊ लागले होते. मी त्यांच्या हातापाया पडत होते. त्यांना विनवणी करत होते. परंतु त्याचा काही परिणाम होत नव्हता. ते लोक माझ्या दिशेनेच येत होते आणि मी बेडचा एक कोपरा धरून पाय पोटात घेऊन घट्ट हाताने पकडून बसले होते. त्यातल्या एका माणसाने माझ्या अंगावर हात टाकला. त्याने माझी ओढणी खेचून घेतली. त्याची वखवकलेली नजर माझ्या पूर्ण शरीरावर फिरत होती. त्याच्या तोंडाला दारूचा वास येत होता. त्या वासानेच मला मळमळायला लागले होते. त्याने त्याचे तोंड माझ्या तोंडाजवळ आणले होते. मी पूर्ण ताकद लावून त्याला दूर ढकलण्याचा प्रयत्न करत होते, परंतु त्याच्या ताकदीपुढे माझं काही चालत नव्हतं. बाकीची 2 माणसं दारू पीत बसली होती. आता तो माझ्या अंगावर झेपावणार इतक्यात रूमचा दरवाजा उघडला आणि एक उंच तरुण आत आला. त्याने माझ्याजवळ असलेल्या माणसाला एक लाथ घातली आणि खाली पाडले. इतक्यात आणखीन 2-3 माणसं आली आणि त्यांनी त्या तिघांनाही बेदम चोप दिला आणि तिथून पोलिसांच्या ताब्यात दिले. मी तशीच रडत बसले होते. त्या तरुणाने माझ्या अंगावर स्वतःचे जॅकेट काढून टाकले. त्यावेळी तो तरुण मला देवासारखा वाटला होता. त्याचे आभार मानण्याची शुद्ध देखील मला नव्हती. मी नुसतीच त्याच्याकडे कृतज्ञतेच्या नजरेने पाहत होते. तो मात्र माझ्याकडे पाहतही नव्हता. त्याने मला पाणी पिण्यासाठी दिलं आणि म्हणाला, रिलॅक्स. आता ते लोक पकडले गेले आहेत. आता घाबरण्याचं काही कारण नाही. जरा वेळानं मग मी म्हटलं की पण तुम्ही कोण आहात? त्यावेळी तो म्हणाला, मी कोण आहे हे जास्त महत्त्वाचं नाही. ज्या मुलावर विश्वास ठेवून तुम्ही इथे आला होता त्यालाही पोलिसांनी पकडलेला आहे. तुमच्या आता लक्षात आलं असेल की तो कसा माणूस आहे. मी खाली मान घालून नुसती ऐकत होती. मला हे कळलं नाही की त्याला कसं माहीत की मी अमोलबरोबर पळून इथे आले होते आणि त्याने ऐनवेळी येऊन माझी अब्रू कशी वाचवली होती. थोड्या वेळात तो म्हणाला, चला
मी तुम्हाला तुमच्या घरी सोडतो. मला खूप आश्चर्य वाटत होतं की हा कोण तरुण आहे आणि याला माझं घर कसं माहीत. त्याने गाडी माझ्या घराजवळ समोर आणून थांबवली. मला खूप भीती वाटत होती की आईबाबांना आता काय उत्तर द्यायचं. त्यांच्या नजरेला नजर कशी मिळवायची. त्या तरुणाने गाडीचं दार उघडलं आणि खाली उतरा असे म्हणाला आणि तो मला घेऊन घरामध्ये गेला. तेव्हा माझे आईबाबा खूप काळजीत दिसत होते. मला सुखरूप पाहून त्यांना हायसं वाटलं. पण माझी आई चिडली आणि ती माझ्या कानाखाली मारणार इतक्यात तो तरुण म्हणाला, राहू द्या, आत्ताच त्यांना तुम्ही काही म्हणू नका. खूप मोठ्या विचित्र प्रसंगातून त्या वाचलेल्या आहेत. त्यांना आराम करू द्या. आणि तो तरुण तिथून गेला. मी माझ्या रूममध्ये गेले. माझ्याशी कोणी जास्त बोललं नाही. फक्त बाबा जवळ आले आणि माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि म्हणाले की आज जर तुझं काही बरं वाईट झालं असतं तर आम्ही कोणालाही तोंड दाखवण्याच्या लायकीचे राहिलो नसतो. जिवंतपणे आम्हाला मरण आलं असतं. मी शांत पडून होते. दुसऱ्या दिवशी सकाळी मी झोपेतून उठले. अमोल माझ्याशी कसा खोटं वागला हे सर्व मला आठवत होतं. त्याचे प्रेमाचे वचन ही मला सगळं आठवत होतं आणि माझी मलाच आता लाज वाटत होती त्याच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल. आणि इतक्यात मला माझ्या बाबांनी जो फोटो दिला होता ज्याच्याशी माझं लग्न होणार होतं तो फोटो दिसला. समोरच्या टिपाईवर तो फोटो मी पालथा टाकलेला होता. मी लग्नात नाही हे कळल्यावरती माझं लग्न मोडलं असेल आणि नवरदेवाकडची मंडळी माझ्या आईबाबांना नाही ते बोलून गेले असतील असं मला वाटलं. तरीसुद्धा माझ्या आईबाबांनी कोणाशी माझं लग्न ठरवलं होतं हे पाहण्यासाठी म्हणून मी तो फोटो हातात घेतला आणि पाहिला तर मला प्रचंड धक्का बसला. कारण तो फोटो त्याच तरुणाचा होता ज्यांनी हॉटेलमध्ये येऊन माझी अब्रू वाचवली होती. मग मी आईकडे गेले आणि विचारले, आई, ज्यांनी माझी अब्रू वाचवली त्यांच्यासोबत माझं लग्न जमलं होतं? आई म्हणाली, हो, पण तुला दुष्ट बुद्धी सुचली आणि तू त्यामुळे पळून गेलीस. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. किती भला माणूस होता तो. त्याने इतकं होऊनसुद्धा माझी अब्रू वाचवली होती. मी मात्र त्याला भरमांडवातून पळून जाऊन त्याच्यावरती नामुष्कीची वेळ आणली होती. मी म्हणाले, आई, मला त्यांचा नंबर देतेस का? आणि जरा नाराजीनेच मला त्याचा नंबर दिला. मग मी त्यांना फोन लावला. तेव्हा तिकडून तोच आवाज आला, आदित्य बोलतोय, बोला. मला कुठून सुरुवात करावी हेच समजेना. मी म्हणाले की मी कल्याणी, मला तुम्हाला भेटायचं आहे. तो म्हणाला, ठीक आहे, वेळ आणि पत्ता पाठवतो, तिथे भेटायला या. त्या पत्त्यावर मी त्याला भेटायला गेले. त्यांनी आमच्यासाठी कॉफी मागवली. मी त्याच्यासमोर खाली मान घालून बसले होते. कुठून बोलायला सुरुवात करावी हेच मला समजत नव्हते. मी आय एम सॉरी म्हणून गप्प बसले. तो नुसताच माझ्याकडे टक लावून पाहत होता. त्याच्या स्वभावात एक संयमीपणा होता. तो मला म्हणाला, मला माहीत होतं की असंच काहीतरी होणार आहे आणि तुम्ही तशाच वागला आणि तुझ्या प्रियकरासोबत पळून गेलीस. मी पुन्हा चमकून त्याच्याकडे पाहिलं. पुढे तो म्हणाला, म्हणूनच मी ऐनवेळी येऊन तुला वाचवू शकलो. माझी तुझ्यावर पूर्ण नजर होती. परंतु तरीसुद्धा मी तुला अडवले नाही. कारण मी तुला अडवले असते तर तुझ्या नजरेत आयुष्यभर मी दोषी राहिलो असतो आणि अमोलचा खरा चेहरा तुझ्यासमोर कधीच आला नसता. त्याचा खोटारडेपणा तुला कळावा म्हणून मी शेवटपर्यंत गप्प बसलो. पण तुम्हाला हे सर्व कसं माहीत असं मी त्याला विचारलं. तेव्हा तो म्हणाला, माझे बाबा आणि तुझे बाबा हे लहानपणापासूनचे मित्र आहेत. कामानिमित्त दूर असल्यामुळे त्यांना जास्त भेटता येत नव्हते. पण मी तुझा फोटो पाहिला तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडलो होतो आणि तुझ्याशी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. पण तुझ्या बाबांनी मला हेही सांगितलं होतं की तुझं अमोल नावाच्या मुलावर प्रेम आहे आणि मी त्याची सगळी माहिती काढली. तेव्हा तो कसा मुलगा आहे हे मला कळलं. हे तुझ्या बाबाने तुला सांगितलं तरीसुद्धा तुझा तुझ्या बाबांवर विश्वास नव्हता. मग तू माझ्यावर कसा काय विश्वास ठेवणार होतीस? कारण प्रेम हे आंधळं असतं आणि त्यामध्ये आपला प्रियकर सोडून आपल्याला सगळे चुकीचे वाटत असतात, अगदी स्वतःचे आईबाबासुद्धा. म्हणून मी जे काही झालं ते होऊ दिलं आणि आता खरं काय आणि खोटं काय
ते तुझ्या डोळ्यासमोर आहेच. मी आता फार खजील झाले होते. आता मला तो आवडू लागला होता. कोणत्या तोंडाने त्याला म्हणू की मला आता तुमच्याशी लग्न करायचं आहे हे मला कळेना. थोड्या वेळाने मग मी त्याला म्हणाले की झालं गेलं विसरून आपण एक नवीन सुरुवात करू शकतो का? निदान मैत्रीची तरी. आपल्यात मैत्री तर होऊ शकते ना? यावर तो म्हणाला, नाही. मला खूप वाईट वाटले आणि क्षणभर थांबून तो तसाच पुढे म्हणाला, करायचं असेल तर माझ्याशी लग्न कर. मी त्याच्याकडे आश्चर्याने बघतच राहिले. कसला होता ना तो? मी एवढी चुकले तरी त्याला माझ्याशी लग्न करायचं होतं. माझे इतके अपराध क्षमा करून त्यानं मला समजून घेतलं होतं. जर त्याने मला होकार नसता दिला तर मला आयुष्यभर पश्चाताप होत राहिला असता की मी इतक्या चांगल्या जोडीदाराला मुकले म्हणून. माझं नशीब चांगलं होतं म्हणून मला पुन्हा त्याला मिळवता आलं होतं. मी लगेच त्याच्या मिठीत गेले आणि त्याला दोन्ही हातांनी घट्ट पकडलं, अगदी आयुष्यभर कधीच न सोडण्यासाठी. तर मित्रांनो, आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्कीच आवडली असेल. कथा आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट पाहत असतो. तेव्हा कमेंट बॉक्समध्ये जाऊन छान छान कमेंट्स करा आणि रोज अशाच नवनवीन कथांसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. धन्यवाद.